साहेब ते म्हणजे काय काय करायचं काय आता? काय करायचं? काय करायचं? तिरड्या बांधायच्या, आपापल्या तिरड्या बांधायच्या आणि जाळून घ्यायचं स्वतःला. एक काम धड जमलं नाही आणि इकडे तांबडे बाबाला थोबाड दाखवायला आले. इथं आम्ही मुधोळकर परिवाराच्या अंत्ययात्रेची वाट बघतोय आणि तुम्ही आम्हाला विचारता काय काय कर? अरे मुधोळकरच्या घरात माणूस नाही असं कसं होईल? कसं होईल असं? साहेब घरात कुणीच नव्हतं, नाही तर मुर्दे आणून टाकले असते तुमच्या समोर त्यांचे. असं कसं होईल? पण दिघा निदान त्या घरातल्या वॉचमनला तरी आलं, त्याला विचारायचं कुठं गेले सगळे म्हणून. साहेब वॉचमॅन सुद्धा नव्हता गेटवर. एवढं मोठं घर त्या मुधोळकरचं, वॉचमन नसतं. नवीन शोध संख्ये. एवढं मोठं घर मुधोळकरचं, घरात मुधोळकरचं नाहीच नाही, पण त्याच्या घराला वॉचमन पण नाही. मुधोळकर कुठं गायब झाले हो तुम्ही? आमची माणसं तुम्हाला भेटायला आली आणि त्यांचं वेलकम करायला कुणीच नाही. Nobody there to welcome my गुंडा. Not here. हरी शरण में तांबड़े बाबा, मेरे बाबा तांबड़े बाबा, नैन तुम्हारे दर्पण मेरा, चरण तुम्हारे मन अर्पण मेरा, अब तो दर्शन दे दो बाबा, दे दो बाबा, तुम्हारी शरण में. वेलकम करायला कोणीतरी पाहिजे होतं मुधोळकर. कोण आहे? मी आहे मंजिरी उघडदार. सगळं व्यवस्थित आहे? हो सगळं ठीक आहे. आणि मंजुषा वहिनी? त्या आहेत ना, झोपल्या आहेत शांत. तुम्ही सकाळी पोलीस स्टेशनला गेला होतात ना? काय झालं? म्हणजे आता तरी मंजुषाताईंची यातनं सुटका होईल ना? दादाला उद्या सकाळी अरेस्ट होईल. तुमचं जेवण? झालंय. तू मला विचारणार नाहीसच म्हणून मीच तुला सांगतोय. उद्या सकाळी दादाला अरेस्ट होईल. ती टाळण्यासाठी, या सगळ्यातनं वाचण्यासाठी तो आत्ता या क्षणी मंजुषा वहिनींना जंग पछाडतोय. आपल्यावर सूड उगवण्यासाठी त्याचे काही गुंड आज रात्री आपल्या घरावर हल्ला करणार आहेत, अशी टिप मला मिळाली. आणि म्हणूनच मी तुम्हाला इतक्या तातडीनं घर रिकामं करायला सांगितलं. हल्ला आपल्या घरावर? पण तू टेन्शन घेऊ नकोस. आता आपण इथे आहोत ते आपल्या व्यतिरिक्त दुसरं कोणालाही माहित नाही. आणि उद्या सकाळी त्याला अरेस्ट होईल. मग हे सगळंच टेन्शन संपेल.
तू झोप आता. मी आहे जागा. झोप. नाही, मला झोप येत नाही. झोप आली की मग झोपते. तांबडे बाबाने आम्हाला विचारलं, याची नामर्द लोकांची फौज घेऊन कसा जिंकणार तू? आमच्याकडे उत्तर नव्हतं. आम्ही गप्प. आम्हाला गप्प बघून तांबडे बाबा गहिवरले, रडू लागले. आणि तांबडे बाबा रडू लागले. हे काय चांगलं झालं नाही. दादा अहो आम्ही खूप प्रयत्न केले. बघा, केले ना तुम्ही, प्रयत्न केले. आम्ही रात्रभर विचार केला आणि आमच्या असं लक्षात आलंय की आपली माणसं मुधोळकरच्या घरात पोहोचायच्या आधीच मुधोळकर घरात नाही, गायब. म्हणजे आपल्यात कुणीतरी घरभेदी आहे. ज्या माणसामुळे आज रात्री आपल्या सगळ्यांचे जीव वाचणार आहे, तो नेमका कोण आहे तुला तरी कळायलाच हवं. सत्यजित, हा तुझा माणूस आहे? मग नाही तर काय, मीच तो. हा, मीच तो रावणाच्या लंकेतला विभीषण. मीच ना. काय जाणलो असं असेल ना, असं असेल ना, मी सांगतो त्याला सोडायचं नाही. त्याला आहे ना, त्याला सोडायचं नाही. मी सांगतो. हा कोण रे? कोण रे तो गद्दार? कोण कोण आहे? नाही दादा, पण कोण आहे? कळू मला कोण आहे? शांत झालं तर शोधू त्याला. तर शोध. कोण? खरंच सांगतो, कोण? विश्वास ठेवा माझ्यावर साहेब. मी नाही तांबडे बाबांना खोटं ठरवतो. कोण? साहेब, खरंच मी नाही. काढून टाका. घेऊन जा त्याला, सोडू नका. तात्काळ फोन करा त्याला. सोडू नका असा. दुसऱ्याच त्याला गेला बरं. बरं जाऊ का मी आता? काय तिकडे लय काम आहे साहेबांकडे. बरं का, मी येतो मी. जय तांबडे बाबा. जानभोर. हा हो जानभोर. या. हा येतो ना. तर बसा खुर्चीत. हा वर बसा. आमच्या बरोबरीनं बसायची तुमची खूप इच्छा होती ना. हो हो हो. नाही बसा. खुश. हो. तुम्हारी शरण में तांबड़े बाबा, मेरे बाबा, तांबड़े बाबा. नैन तुम्हारे दर्पण मेरा, चरण तुम्हारे मन अर्पण मेरा. अब तो दर्शन दे दो बाबा, अब तो दर्शन दे दो बाबा, दे दो बाबा. तुम्हारी शरण में
अहो मीच आहे. सॉरी. बरं ऐक, मला पहाटे SP साहेबांचा मेसेज आला होता. त्यांचे 2 कॉन्स्टेबल ते आपल्या घरी पाठवतील. तू आता एक साधारण अर्ध्या तासांनी सगळ्यांना घे आणि घरी जा. पण तुम्ही नाही, मला इथूनच तयार होऊन ऑफिसला जायचंय. तुम्ही घरी येऊन मग गेलात तर? मंजिरी, महत्वाचं काम आहे. एक खूप जुना हिशोब चुकता करायचा आहे. गेलंच पाहिजे मला ऑफिसला. ठीक. हे बघा, आता तुम्ही कसलाही विचार करू नका प्लीज. तुम्ही आज जा आणि आराम करा. काल पूर्ण रात्र तुम्ही जागलात. मी तुम्हाला सांगितलं होतं ना. बघा त्यांनी, हे बघा मी आत्ताच सांगितलं ना तुम्हाला, तुम्ही कसलाही विचार करू नका. आम्ही आहोत ना सगळे, काही होणार नाहीये. तुम्ही आत आराम करा. मीराताई यांना आत घेऊन जा प्लीज. होय ताई. चला ताई. आई हे सगळं तुम्ही राहू द्या. आपण नोकरांकरवी करवून घेऊ. आणि मी काय म्हणते, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. अगं असू दे, चहा मीरा करेल ना नंतर. तूही दमली असशील ना, तुलाही विश्रांतीची गरज आहे. आई अहो असं काय म्हणताय? मला माहितीये तुम्हाला सकाळी सकाळी चहा हवा असतो आणि हॉटेलमधून निघताना सुद्धा तुम्ही घेतला नाही. मी पटकन करून आणते. आलेच. या मंजिरीचं ना मला काही कळतच नाही. काय झालं? नाही मावशी, म्हणजे काय चाललंय काय नाही काही कळत नाही. आपल्या सगळ्यांना गृहीतच धरल्यासारखं वागते ना ती. प्रिया, तुला काय म्हणायचंय ते मला अजूनही समजलेलं नाहीये. अशी म्हणजे बघ ना, आपण सगळ्यांनी एवढी धावपळ केली. मंजिरी म्हणते म्हणून हे घर सोडलं, मंजिरी म्हणते म्हणून हॉटेलमध्ये जाऊन राहिलं. अरे पण आपण हे सगळं का केलं हे कोणाला माहितीये का? ठीक आहे, कळलेलं नाहीये, पण जे काही केलंय ते सगळ्यांसाठीच केलंय हे महत्वाचं नाहीये का प्रिया? तू उगाच रागा करू नकोस. आणि घराची अवस्था बघतीयस ना, हे लक्षात घेता मला असं वाटतंय की आपण मंजिरीचं ऐकलं आणि हॉटेलवर राहायला गेलो हेच बरोबर केलंय.
काही म्हणावांचं, आपलं घर ते आपलं घर. मात्र ह्या सगळ्या धावपळीत मंजिरी खूप जबाबदारीने वागली. मोठी धीराची आहे पोर. हे काय बोलालीस वहिनी? अहो खरं तेच सांगतेय. आपण एका रात्रीतून घराबाहेर पडलो, अगदी व्यवस्थित सुरक्षित ठिकाणी पोचलो, पण त्या दरम्यान सत्यजित येईपर्यंत मंजिरीने सगळं कसं नीट हाताळलं. तिची अगदी अशी अवस्था असून सुद्धा आधी मला वाटलं होतं की सत्यजितने हे मला फोन करून का नाही सांगितलं की घराबाहेर जायचंय म्हणून. म्हणजे माझा मान म्हणून नव्हे, पण मंजिरीवर जास्त ताण यायला नको होता म्हणून. पण मंजिरीला हाताळायला सांगितलं. हा, कदाचित असा विचार केला असेल की मंजिरीपासून जर काही गोष्टी लपवल्या तर तिच्यावर जास्त ताण येईल. हा, असंच असणार. हे बरं आहे वहिनी, तूच प्रश्न विचारतीयस आणि तूच उत्तर देतीयस. असं होतंय खरं. काही प्रश्नांची सुसंगत उत्तरच सापडत नाहीयेत. कितीही विचार केला, कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा मनात काही प्रश्न घर करून राहतातच. उत्तरच मिळत नाहीयेत त्यांची. वहिनी, आता तू काय मंजिरीच्या बाजूने सगळ्या प्रश्नांची उत्तर मुळापासून शोधायला जाणार आहेस? तसं नाही म्हणचं. पण ज्या मंजिरीचं रूप मी बघितलं त्याच मंजिरीचं दुसरं रूप असं असू शकतं. जी मंजिरी इतकी प्रेमळ आहे, कनवाळू आहे, तीच मंजिरी इतकी खोटारडी असू शकेल? तेच म्हणते मी. नाही, खूप विचार केला. मुख्य म्हणजे सासूबाईंनी तिच्यावर केवढा विश्वास टाकला. सासूबाईंना खऱ्या खोट्याची जाण आहे, म्हणूनच जेव्हा त्यांनी तिच्यावर विश्वास टाकला तेव्हा माझ्या पुढे मोठा प्रश्न पडला. वंच असं का? भास वहिनी, तू ना आता काहीतरीच विचार करायलीस बघ. या मंजिरीने आपल्याला फसवलं हे पुराव्यानिशी सिद्ध झालं का नाही? मग तू काय तेच मुद्दे उगाळत बसणार आहेस वे? हो वंच, पण सासूबाई सुद्धा. मला आईचं काय सांगू नका. तिचं आता वय झालं. ती मंजिरी बरोबर प्रेमानं वागली म्हणून काय मंजिरीने आधी जे गुण उधळले ते विसरायचे काय? आता मला सांग, आय प्रियाबद्दल काय बोलायची? प्रिया रिकाम टेकडी हाय का आपली प्रिया तशी? नाही ना. मग आय मंजिरी बद्दल जे काय बोलली ते कसं बरोबर मानतीय तू? काढून टाकते डोक्यातून. हे बघा, तुम्ही म्हणताय ते बरोबर असेलही कदाचित, पण माझी मात्र द्विधा मनस्थिती झाली. माझ्या मनातले विचार चुकीचे तसं नाही वाटत आहे मला, आणि त्यामुळे कुठल्याही निर्णयापर्यंत मला येताच येत नाहीये. बहिणी, ते दिस विसरलीस बाय. ह्याच मंजिरीमुळं आपल्याला आपला सत्यजित गमावून बसायची वेळ आली होती. अगं कसा बसा अपघातातून वाचला त्यो. घर लिलावत निघायची वेळ आली होती. कोणामुळं? ह्याच मंजिरीमुळं. बंच, अहो ते सत्यजितचे बिझनेस मधले चुकीचे निर्णय होते आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या घराचा लिलाव झाला. अगं वय, पण ज्याचे निर्णय कधीच चुकत नाही त्याची मनस्थिती अचानक कशी बिघडायला लागली? कुणामुळं? ह्याच मंजिरीमुळं. ये बघ बाई, आता तूच या घरात सगळ्यात मोठी आहेस, त्यामुळं महत्वाचे निर्णय तुलाच घ्यायचे आहेत. आता त्या मंजिरीच्या पोटात मुधोळकरांचा वंश वाढतोय म्हणून तुला प्रेम वाटत असेल, पण ते प्रेम जरा बाजूला ठेव. हे आता तुला चांगलं वाटतंय, पण नंतर हे समद्यांना महागात पडणार आहे. बघ बाई, तूच विचार कर.